आपलं दान कोणाची बराबरी केलेली आहे, कोणाचं उदाहरण दिलेलं आहे समजण्यासाठी. इंद्र जे उपभोग कर भागवत सांगतात. भगवान कृष्णाने उद्धवाला सांगितलेलं ते भागवत सांगतो, जो आज इंद्र जो आहे तो इंद्र जे उपभोग घेतोय ते तुमच्या गल्लीचे पुत्र उपभोग घेतोय. त्या दोघांना जे समाधान मिळणार आहे ते समाधान दोघांचं सारखं आहे. ते दुसऱ्याला भेटणार आहे ते इंद्राला. आणि ते सुख सुद्धा कसं आहे, शाश्वत नाही. ते सुख कसं आहे, नश्वर आहे. मग नश्वर सुखाच्या पाठीमागे लागली कोण? शाळेत येणारी लोक. शाळेत येणाऱ्या लोकांनी अभ्यास करतो, ते चित्रपटाचे मालिकेचे विषय बोलत बसतात. कोण? शाळेत आलेली. मग घरी असणारे काय करणारे? असंही ते सांगण्यात आलेलं आहे ज्ञानेश्वर महाराजांचा. तरी गडजोडून मैदान कुठेही तर तुझं आत्मशोधन कर. आत्मा जो आहे तो याच योजनेमध्ये मिळू शकतो. पाहिजे बा शरीराचे गावा दयाला आले पांडवा तो कार्यार्थावला सांगितल्या. आणि जो ड्युटी करत नाही, जो शाळेतून अभ्यास करत नाही, त्याला गुरुजीने तपास केली. त्याला झापून नका म्हणा, गौतम बुद्ध म्हणा, तुम्ही येशू ख्रिस्त म्हणा, तुम्ही मोहम्मद पैगंबर म्हणा, त्याला नावं वेगळे दिलेली पण वस्तू मात्र एकच आहे. वस्तू एक आहे, तिला नावं अनेक दिलेली. एकच मनुष्य असतो. तो कोणाचा तरी वडील असतो, कोणाचा तरी भाऊ असतो, कोणाचा तरी चुलता असतो, कुणाचा मामा असतो, कुणाचा आजोबा असतो, कुणाचा नातू असतो, कुणाचा जावळ असतो, कुणाचा सासरा असतो. कोण? एकच व्यक्ती. तसा एकच व्यक्ती आहे, त्याला त्या त्या जातीतल्या त्या लोकांनी नाव दिलं येशू ख्रिस्त. कोणी मोहम्मद पैगंबर दिलं, आपण भगवान कृष्ण दिलं, कोण गौतम बुद्ध म्हणेल, कोण गुरु नानक म्हणेल. की एक वस्तू आत्मा तिच्या संदर्भाने सगळं बोललेलं आहे. आणि त्या उदाहरण भला केरू फेडीला संसारा. संसार म्हणजे काय? झाडलं ना तरी आपल्याला बसायचा अगोदर काय होतो? कचरा. हा कचरा गोळा करण्यात आनंद आयुष्य घालवलेलं. कैक लोकांनी काय गोळा केलं? आणि अर्जुन सांगतोय देवाचं वचन कानावर पडल्यानंतर, अहोजी अवधारा. देवाला सांगतो ऐका, तुमच्या कृपेने मला काय प्राप्त झालं. अहोजी अवधारा. भला लय बरं झालं माझं, काय वाटोळं झालं, बरे झाले देवा. निघाले देवाळे असं वाटलं पाहिजे दिवाळा निघालं बरं झालं. पण आपली एक एक वस्तू एक झाली राहिली का आपण म्हणतो बरं झालं. आज तू चालला बाबा खाली, कारण एक एक दगड बांधला बुडायला लागला, नीट पोहता येत नाही. नीट पोहता येत आणि त्याला एक एक दगड बांधला एक एक नातेवाईकांनी आणून, तो खाली जाईल का वर येईल? मग संसारात नीट तरता येत नाही, ते अजून लचंडबळ करत राहिलेले ते खालीच जाणार आहे. भला केरू फेडीला संसारा. संसाराचा जो कचरा होता देवा, तुमच्या कृपेने तुम्ही भगवद्गीता सांगितली मला आणि कृतार्थ झालो. हा कचरा कुठं फेकून दिला मला कळालं नाही. भला अहोजी अवतारा, भला केरू फेडीला संसारा. झालो जननी जठरे वेगळा प्रभू. जननी म्हणजे गाढविणीच्या पोटात सुद्धा जाणार नाही असं समजूच नका, धंदीत राहूच नका. मला पुन्हा माणसाचा जन्म मिळणार आहे. ज्यांनी चांगलं केलं त्याला गॅरंटी नाही चांगला माणसाचा जन्म मिळेल. ज्यांनी खा पी मौज मजा केली त्याचं काय खरं? काहीच खरं नाही त्याचं. लोक म्हणतात तब्येत सुधारवण्यासाठी मांसाहार केला पाहिजे. आता शत्रू आहेत तुमचे, त्यांना संपवण्यासाठी तुमचा जन्म झालाय आणि आज तुम्ही त्यांना संपवलं तर ते उद्या तुम्हाला संपवण्यासाठी चालूच राहणार आहे. मांस खाता हौस करती जोडून ठेवला वैरी जन्माचा. काही लोक म्हणतात आम्हाला सगळं आवडतो पण आम्हाला कसं आहे खायला प्यायला पाहिजे. आम्ही उपाशी राहतो का? खायला प्यायला पाहिजे पण काय खाल्लं पाहिजे? जे वेदाने सांगितलं ते खाल्लं पाहिजे. वेद सांगतो, वेद आपला बाप आहे आणि श्रुती माऊली आपली. म्हणजे आम्ही संतांची वचनं, आम्ही देवाची वचनं जर धाब्यावर ठेवली, आम्ही आमच्या आई वडिलांचंच नाही ऐकलं, आमच्या मुलांनी आमचं नाही ऐकलं तर आमचं डोकं गरम होतंय. पोरगं ऐकत नाही, राग येऊन त्याला बाप सांगतो घराच्या बाहेर आई म्हणते तुला तुकडा मिळणार नाही. तशी श्रुती रूपी माऊली आणि वेद रूपी बाप सांगतात आम्ही सांगितलेले नियम पाळले नाही. जा आता लय खायच्या हौसेना वाघ बनून पाठवतो, ज्याला या जन्मामध्ये वाटतं मांसाहार करावा, मला मांसाहार करायला भेटलं पाहिजे. आपल्याला दुसऱ्याने लादलेलं आहे ना, ज्याला बाहेरच्या देशातले लोक आपल्या देशात यायचे आणि त्यांना सिंधू नदी क्रॉस करून यावं लागायचं. सिंधू नदी क्रॉस करून यायला. आता माझे कोकणातले किती मित्र आहेत त्यांना ळ बोलता नाही, ळ नाही बोलत. आता मला त्यांच्या बरोबर राहून मला सुद्धा ळ बोलता नाही, मला ल बोलायला मी शिकलो. 16 नाही 16 आहे का नाही.
नळ नाही, नळ नळ नाही बोलणार, नळ. तसं ती लोक जी येत होती भारत देशामध्ये आणि त्यांना सिंधू नदी क्रॉस करून यावं लागत होती इकडे, आणि त्यांना असं म्हणायचं होतं हे सिंधू नदीच्या काठी राहणारे सिंधू लोक आहेत. काय म्हणायचं होतं? सिंधू नदीच्या काठी राहणारे सिंधू लोक. पण त्याला सी या शब्दाचा उच्चार त्यांनी पाठवलं. भारत देशामध्ये आल्यानंतर साधू मिळाले पाहिजे. पण तशी प्रत्येकाची क्वालिटी घसरत चालली ना, सगळ्यांची क्वालिटी घसरत चालली, तशी साधूची बी क्वालिटी घसरलेली. किंवा साधू मिळायला बी आपलं नशीब लागतं. आज भूमिपूजन व्हायला आपलं नशीब आहे, चांगली रूम भेटायला आपलं नशीब आहे, चांगली पत्नी मिळायला चांगलं नशीब लागतं, गाडी, कंपनी, नोकरी. तसं चांगला साधू मिळायला सुद्धा काय लागतं? आपल्या नशिबात असावं लागतं. तुकाराम महाराज म्हणतात माझ्या नशिबात होतं भाग्याचा उदय ते हे सोडी संत पाय. बरं मिळाले, पहिले साधू मिळणं गरजेचं. मिळाल्यावर कळाले पाहिजेत ना साधू मिळालेत म्हणून. आणि जर कळाले तर तेथून न उठवी माथा, मरणा वाचून सर्व. मेलो तरी चालेल पण उठणार नाही. म्हणून ते म्हणतात आम्ही अमुक जन्माला येऊ पण त्यांच्या संगतीत. रेड्याला उपरती बुद्धी झाली. रेड्याने सांगितलं मी उद्यापासून पाणी वाहणार नाही, आता मी ज्ञानेश्वरांच्या बरोबर फिरणार. कोणाला बुद्धी झाली? मग रेड्याची बुद्धी चांगली म्हटली पाहिजे. तो म्हणला मी आता माझी पूर्वीची ड्युटी करणार नाही, ती अजून पूर्वीच्या ड्युट्या सोडायला तयार नाही. मेलेला मनुष्य ज्याने ज्ञानेश्वरी लिहिली, एका मेलेल्या माणसाने ज्ञानेश्वरी लिहिली. केवढं मोठं आश्चर्य आपल्या भारत देशातलं. ते आश्चर्य ओळखत नाही कुणी. गीता संस्कृत मध्ये होती. संस्कृत भाषा जनासी कळेना म्हणून नारायणासी दया आली आणि ती निर्माण करण्यासाठी नारायणाने जन्म घेतला. लोपले होते ज्ञान जगी हित नेनती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी. ज्ञानेश्वर महाराज म्हणजेच पांडुरंगाचा अवतार जन्माला आला. पण पांडुरंगाने लिहायचं नाही, बोलायचंय. आणि लिहिण्यासाठी कोण मनुष्य पाहिजे? ते म्हणले दुर्दैव वाटतं माणसं बोलत नाही. बाळ झालं, बाळ 1 वर्षाचं झालं. किती वर्षांनी बाळ बोलायला सुरुवात करतं? 3.5 वर्षांनी. 1 वर्षात बोललं पाहिजे. जास्त जर असेल तर 1.5 पावणे 2 वर्षामध्ये. आणि पोटाचं पाणी पाळतं तर लगेच भडाभड बोलायला सांगतो. मग एक संसाराच्या नाशक्या गोष्टी बोलू शकतोय माणूस, त्याला जर शिकवलं तर. आणि बाळ लहान बालक शिकवतो म्हणताना सुद्धा काय म्हणतोय? ओम म्हणतोय. लहान बालक जे बोलतं ना ते ओम बोलतंय. त्याला 2च शब्द पहिले शिकवताना लवकर येतात. कोणते? आई नाही तर दुसरं मामा. ओम 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 तो बोलतोय. हे वास्तव शिवचरित्रामध्ये म्हणजे शिवाजी महाराज नाही, शिवपुराणामध्ये ओम म्हणतो तो जीव. तो जीव जन्माला आल्याचा म्हणतो ओम. आणि आता आपल्या नाकातला श्वास काय म्हणतो? ओम म्हणतो. ओम. त्या चित्रपट सृष्टीच्या लोकांना कळालं. चित्रपट चालू होताना पहिला ओम मिळतो. मग गोळेच्या गोळे ग्रह तारे, मग आकाश, डोंगर, नद्या, झाडं झुडपं, घरं, माणसं, मग 84 लक्ष येते सगळे प्राणी. हे कशातून निर्माण झाले? ओम मधून झाले. आणि तो आमचा ओम हृदयामध्ये आहे, बाहेर आत हे आमच्या ओमवर बसलेलं आहे. आणि केवळ भारतातल्या लोकांना कळू शकतं. आणि म्हणून पाश्चिमात्य देशातली लोक म्हणतात भारताला विश्वगुरु म्हणून त्यांनी पद देऊन बहाल केलेले. हा जगाला शिकवू शकतो असा हा देश आहे. आपल्याकडे ग्रंथ आहे, त्या ग्रंथांमध्ये सांगितलंय की तुम्ही स्वतः ब्रह्म आहात, तुम्ही माणूस नाही. आणि म्हणून त्याच्याकडे त्याग आहे, तो समावून घेतो सगळ्यांना. आणि ज्याचं शरीरावर प्रेम आहे तो भोगप्रधान आहे. तो रक्ताच्या भावाला सुद्धा नीट खाऊन द्यायचा नाही, त्या जनावर आग पितो, तो माणूस नाही. आणि ज्याला कळालं ना, स्वामी विवेकानंद सांगतात आमच्या साधू संतांना, आमच्या ऋषीमुनींना जो अभिप्रेत धर्म आहे तो जर कळाला एखाद्या जीवाला, अंगावरचे कपडे काढून देऊ शकतो तो. एवढी सहिष्णुता त्याच्यामध्ये निर्माण होईल. आणि जर खरा धर्म जर कळाला नाही आणि केवळ कर्मकांडाला धर्म समजले तर रक्ताचे पाठ वाहतील धर्माच्या नावावर. एवढा धर्म हा नाजूक विषय, हाताळायला चुकला रक्ताचे पाठ. आणि जर व्यवस्थित कळाला घेऊन जा म्हणे सगळं. असं आमचा भारत देश स्वामी विवेकानंद सांगतात. आजच्या पुरतं जेवणाचं जरी असलं आणि एखादा याचक आला तर आमच्या देशातल्या लोकांना शिकवलं जातं याचक हा कोण आहे, किंवा अतिथी देवो भव. तुमच्या घरी देव आला त्याला तुमच्या ताटातलं तुम्ही त्याला द्या, हे आपल्या भारतात शिकवलं जातं. आणि ही संस्कृती. पण भारतात सुद्धा अमेरिकेचे लोक राहतात ना, म्हणजे खरोखर अमेरिकेतून आलेले नाही,
ती संस्कृती जतन करणारे भोगप्रधान लोक आहेत ते बाहेरचे लोक आहेत, आणि जे त्यागप्रधान लोक आहेत ते आमच्या ऋषीमुनींची संतान आहेत. स्वामी विवेकानंदांचं भाषण चालू होताना ते म्हणणार, उठा अमृताच्या पुत्रांनो, आणि ऋषीमुनीच्या संतानांनो उठा, तुम्हाला कोणती भूल चढलेली? आम्ही म्हणतो दारू गेलेली माणसं बरी, त्यांची रात्री गेली तर सकाळी उतरत, क्वचित एखाद्याने जास्त घेतल्या असं दुपारपर्यंत नाही उतरत. कारण आम्ही सकाळी पाहतो जाता बाजूला उभं राहिलं तरी लगेच मोठा कामाला मिळते, पण तरी त्यांची उतरती. पण शुद्धीवर असणाऱ्या माणसाची उतरावं ना. एक दिवस हे सगळं सोडून जायचं आम्हाला, आणि जिकडे जायचं तिकडं नको बंदोबस्त आहे. हे घर मिळावं म्हणून किती बंदोबस्त आहे. रिटायर झालेला माणूस गावाला बंदोबस्त करून ठेवतोय, 2 वर्ष अगोदर रिटायर व्हायच्या अगोदर मला घर बांधायचं इथून झालं का तिथे, आणि हा 70-80 वर्षाने शरीर सोडून जाणार, त्याचा बंदोबस्त आमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी 7-12 रुपयांनी हरिपाठात ठेवला, पण तोही नाचवण्यावरच घालवला. ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण म्हणी आणि वैकुंठ भुवनी घर केले. पुढे घर बांधला आम्ही, जिथं शेवटचं गंतव्य स्थान आहे आमचं जायचं वैकुंठ भवन, तिथं आम्ही घर बांधलं. आम्ही घाटकोपर मध्ये नाही बांधलं, पुणे जिल्ह्यात नाही बांधलं, नगर जिल्ह्यात नाही बांधलं, तर आम्ही आमचं घर पुढं बांधलं वैकुंठामध्ये. ते शेवटचं स्थान आहे आपलं, तिथून आलो आपण. आम्ही वैकुंठवासी तिथून आलो, काही कामानिमित्त आलो, मुंबईला आलो, पैसा कमवण्यासाठी, जीवन संसार होण्यासाठी, मुलं बाळ शिकली, कामाला लागले, झालं आमचं काम, चाललो रिटर्न. तसं रिटर्न जायचं, त्याच्यासाठी एक पवित्र तुळशीची माळ घातलीच पाहिजे. किती अडचणी असल्या तरी तुळशीची माळ गरजेची आहे, आणि नाही घातली तर मेलेल्या माणसाच्या गळ्यात मंजुळ्याची माळ घालतात, आणि तुळशीची पानं ठेवतात, मंजुळे ठेवतात, पण मेलेल्या मड्यावर ठेवून काय उपयोगाचं नाही. मनुष्य जन्माला सगळ्या गोष्ट बरं विजितले करणार. लग्न केलं पाहिजे, बारसं केलं पाहिजे, दशक्रिया केली पाहिजे, मयत केलं पाहिजे, तेरावा केला पाहिजे. तेरावा करून राहिलं नाही तर म्हणतात बाबाची शांती केली पाहिजे. एवढ्याने ऐकत नाही, म्हणजे किती गंभीर संसारामध्ये रोग झालेले त्यांना मेल्यावर सुद्धा यांची शांती होत नाही. तेरावा हा जी शांतीच आहे त्याची. दशक्रिया ही जी शांती, 10 इंद्रिय त्याच्यामध्ये खेळ खेळला, आणि अजून वाचणार राहिल्या, 10 केला तुझं पाहिजे ते तुझं चालता हो पुढे तरी नाही जात. 3 इंद्रिय, 3 गुण, सत्वगुण, रजगुण, तमोगुण त्याच्यात खेळला, 13वा केला तरी नाही जात. आता ब्राह्मण कथा म्हणतात शांती करायला पाहिजे, आणि करायलाच पाहिजे शांती. कोणासाठी करायला पाहिजे? एक तर तुम्ही कधी दान धर्म करत ब्राह्मण लोकांना देत नाही, चांगल्या माणसाला काही तुम्ही देत नाही. त्याच्यासाठी आमच्या गावाला लग्न असलं तर ते वाजंत्री आणावं लागतं. त्यांना काय देते? त्यांना खायला देत नाही, वाजंत्री पाहिजे, गोंधळच घातला पाहिजे. कशासाठी? त्यांचा संसार चालण्यासाठी. हा युक्ती आहे संतांची. का म्हणे नेनो ब्राह्मणाला दिलं पाहिजे, तुमच्याकडून असं दान झालं पाहिजे आजोबाच्या नावाने. 2000 रुपये दिले, ब्राह्मणाचं कुटुंब झालं, त्याचे दुवा भेटणार आणि हा गतीला लागणार. अशी जी गती आहे आपल्या गंतव्य स्थानी आत्म्याचं, वैकुंठाला जाणं, आपलं परमात्म्याला जाऊन मिळणं, हे आपलं शेवटचं स्थान आहे, आणि हे याच शरीरामध्ये साध्य करू शकतो. कुत्री, मांजरं, गाढवं यांमध्ये साध्य करू शकत नाही. पण काही कुत्र्यांना सुद्धा हार म्हणलं तरी ते सारखे येणार, आणि काही माणसांना हार म्हणतं तरी ते संसारासाठी येणार, असं ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यात लिहून ठेवलं. एक कुत्रा खूप साखळपणा करतो, शेवटी त्या तिथे फार मोठं जबरदस्त आहे, पण एक भीट मनुष्य होता. तो म्हणला मी जाणार, अमावस्येच्या दिवशी जाणार, बघतो काय करतो. ते म्हणलं तू गेले की आम्हाला दुसऱ्या दिवशी प्रूफ पाहिजे, खून पाहिजे काहीतरी. ते म्हणजे चालेल. अमावस्येच्या दिवशी घोंगडी पांघरून घेऊन गेले, आणि हातामध्ये चिनी आणि लोखंडाची गुंती घेऊन गेला, आणि मग म्हटला ती ठोकून येणार नाही, आणि तरी सांगणार ही बघ आम्ही जाऊन आलो. चालेल म्हणते. हा गेला रात्रीचा, पण हा जरी गेला तरी माणूस म्हणतो ना आपण कोणाला घाबरत नाही, याचा अर्थ तो घाबरतो. हे त्याच्यात दडलेलं वाक्य आहे. तो घाबरत नाही, तो कधी बोलतच नाही. हा त्याप्रमाणे म्हणजे तुका म्हणे काय आता करू न शके, पण ही थोडी भीती आहे काळाची, थोडी आहे भीती, म्हणून तो बोलतो. गेला आणि रात्रीच्याकडे काय नाही, आणि घोंगडी ठेवली, त्या घोंगडीवरच त्याने हातोडीने खुंटी तोडली आणि निघाल्यानंतर आता ती खुंटीने पकडली त्याची घोंगडी, आणि तो लगेच घाबरला. पकडलं घरी. दुसऱ्या दिवसपर्यंत सगळे लोक थप्प, काय झालं काय माहिती, काय झालं काय माहिती.
मग ते मित्र म्हणले जाऊन गंमत तर बघू, कामावरून आलो, काय झालं? कामावरून तुम्ही घरातले शिकले. अरे म्हणले आपले काय ते काम झालेलं तिथे काहीच नाही, आमोशेचे काय आम्हाला माहित नाही, लोक म्हणत होते म्हणून आम्ही म्हणत होतो, जाऊन बघून येऊ. बघून आले, याला कोणी पकडलं होतं? याच्याच हत्याराने पकडून ठेवलं होतं. मग आता याला दाखवायचं नेऊन तरच त्याचा संशय पेटेल की नाही. मग त्याला घेऊन गेले आणि दाखवलं, कोणी पकडले? का तुझंच तू. लगेच जागेवर खडी हात झालं. ही भ्रांती घालवण्याचं काम त्याच्या मित्रांनी जसं केलं, तसे गुरु संत हे आपले मित्र आहेत बरं का. ते भाव खाण्यासाठी गुरुपद बिलकुल, लोकांकडून पैसे उगवण्यासाठी गुरुपद नाही. अशा आपले बॅनर लागण्यासाठी, ज्या दिवशी आपले बॅनर लागतील त्या दिवशी समजायचं आपल्या आकृती धुंदवडे उडायला सुरुवात झालेली आहे. हे लक्षात ठेवायचं. नामानिराळ राहायचं, सगळं करायचं. भगवान श्रीकृष्णाने सगळं केलं, पण चित्रपटात आलेला नाही असं राहायचं असतं. सगळं करायचं, हे मदस्तवाची झाली पण या नाही केले. आयुष्य जेणे जाणे का तो सुटला का, आणि सुटण्यासाठी हा उपक्रम आहे. आणि ही भ्रांती गुरु घालवतात. हे जग नसून हीच ब्रह्मसत्ता आहे, सगळी व्याप्त. तू देव नसून तू चैतन्य आहेस, आत्मा आहे. ही देव आहे, ही भ्रांती जवळ बघा. तरी संसार चित्र नुमटे, जै मनाचा पटू खाते. सरोवर आटे मग प्रतिमा नाही. नदीच्या किनाऱ्यावर जाऊन बसतो दुसरं संपत पाण्यात दिसतोय, पण नदीचं पाणी आटल्यावर दिसेल का? तशी माया जेव्हा संपणार तेव्हा दोन दिसणार नाही, एक दिसेल. असं अद्वैत तत्वज्ञान आमचं ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्यापर्यंत आणलं. आपली वेळ झालेली आहे, आपली वेळ संपलेली आहे. म्हणजे प्रवचनाची नाही, प्रत्येकाची तिकीट बुकिंग झालेली आहे. फक्त रिझर्वेशन पोरांना माहिती आहे, त्यांनी ऑनलाईनवर करून ठेवलेलं आहे. आणि ऑनलाईनवर आता काही घेऊन जायची गरज नाही. तुम्ही फक्त नंबर दिला ना का, किंवा तुमचं आय डी प्रूफ दाखवलं, तिकीट काय नाही.